मालेगाव ब्लास्ट प्रकरणातील आरोपी नंबर 11 सुधाकर चतुर्वेदी यांचे वकील रणजित नायर सध्या आपल्यासोबत आहेत। सर, आता काही तास राहिलेले आहेत, काय वाटतं निकाल काय लागेल? निकाल पॉझिटिव्हची अपेक्षा आहे। बाकी आज डेट दिलेली आहे आणि जजमेंट होण्याची शक्यता भरपूर आहे। साहेबांनी सांगितलेलं आज जजमेंट होईल आणि आपण वाट बघतोय की काय जजमेंट होणार। साहेब 11 वाजता बसतील, त्याच्यानंतर निर्णय होईल। जो ब्लास्ट झाला त्यावेळेला बॉम्ब बनवण्यामध्ये सुधाकर चतुर्वेदी यांचा हात होता असा आरोप होता आणि जो प्लांट केला त्यामध्ये पण त्यांचा आरोप होता असं त्यांच्यावर आरोप आहे। बिलकुल खोटा आरोप होता तो। असला आरोप कधीही नव्हता त्यांच्यावरती। त्यांनी फक्त चार्जशीटमध्ये त्यांनी स्टोरी नॅरेट केलेली आहे। असला कोणताही पुरावा कधी कोर्टासमोर आलेला नाही आहे की त्यांनी बनवला किंवा त्यांच्याकडे होता बॉम्ब, असा कोणताही पुरावा कोर्टासमक्ष आलेला नाही आहे चार्जशीटमध्ये। काय नेमके पुरावे NIA कडून ATS कडून देण्यात आलेले तुमच्या आरोपी विरोधात? आमच्या विरुद्ध खरं म्हणजे तर काय कोणताही प्रकारचा पुरावा आलेला नाही आहे आणि असा निर्णय होईल त्याच्यावरती बाकीचं डिटेल साहेब सांगतील काय जजमेंटमध्ये। पण आमचा असं आरोप आहे की NIAने स्वतः सांगितलेलं आहे की ATS अधिकाऱ्यांनी हे जे काही कथाकथित जी कथा आहे त्यांनी सांगितलेलं आहे, त्यांनी प्लॅन्ट केलेलं आहे, ते अधिकाऱ्यांनी प्लॅन्ट केलेलं आहे असं NIAने स्वतः सांगितलेलं आहे। पण असं जरी NIA म्हटलं असलं तरी NIAने काही आरोप मागे घ्या असं म्हटलं नाही, ॲक्विट कोणाला केले नाही, क्लीन चिट कोणाला दिली नाही, त्यांनी देखील आरोपपत्र आणि आरोप कायम ठेवले। त्यांनी आरोप कायम ठेवलेले, पण कोर्टासमक्ष पुरावा लागतोय ना। कोणताही प्रकारचा पुरावा आलेला नाही आहे। इतकं पूर्ण 1 लाख पेजेसचं त्यांनी पूर्ण डिटेल्स आलेले आहेत कोर्टासमक्ष, तरीसुद्धा माझ्या आरोपीविरुद्ध कोणताही पुरावा आलेला नाही आहे। अनेक चढउतार या केसने पाहिले, तपास यंत्रणा बदलल्या, अधिकारी बदलले, कोर्टाचे अनेक जे जजेस होते ते देखील निवृत्त झाले, MCOC सुरुवातीला लावला तो देखील काढला, याचा सगळ्याचा परिणाम होईल केसवर निकालावर? नाही, परिणाम कसं होणार, कारण की सध्या जे जज साहेब आहेत त्यांच्यापक्षी एकदम लेंदी आर्ग्युमेंट चाललेला आहे आणि एव्हिडन्ससुद्धा जो मेन एव्हिडन्स होता तर सध्याचे ज्या सिटिंग जज साहेब आहेत त्यांच्यासमोरच चाललेला आहे तो। पण जो आधी जो चालला होता त्या टाईमला ट्रायल पूर्णपणे चालू नाही झाला होता। ह्या साहेबासमक्ष 90% केस यांच्या समक्षच चालू झालेली केस आहे, त्याच्यामुळे परिणाम काही होणार असं मला काय वाटत नाही। जे अशील आहेत सुधाकर चतुर्वेदी त्यांच्या संदर्भात आणि इतर जे आरोपी आहेत 6 त्यांच्याबद्दल काय निकाल येईल काय वाटतं? सर, ते तर आता 11 वाजता कळेल जब साहेब येणार। आम्ही होप करतो की आमच्या फेवरमध्ये व्हायची शक्यता आम्हाला अशी वाटते आहे, पण साहेब जे निकाल ठरतील ते त्यांच्यावरतीच निर्भर। आपण ऐकलं आरोपी क्रमांक 1 सुधाकर चतुर्वेदी यांचे ॲडव्होकेट होते आणि निकाल हा त्यांच्या बाजूनेच लागेल असं त्यांनी इकडे ठामपणे सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गजानन बाळापूरकरसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।